ओमकार क्रीडा मंडळ वांगणी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना आई गावदेवी आंबेशिव ही दमदार भिडत अगदी टॉस खूप इम्पॉर्टंट असतो। तिथे टॉस जिंकला टीम ओमकार क्रीडा मंडळ वांगणीनं आणि पहिल्यांदा स्वीकार घेतलाय गोलंदाजीचा। फलंदाजी करेल आई गावदेवी आंबेशिव। 5 षटकांची लढत आहे। द्वितीय फेरीतील लढती 4 आणि त्यानंतर 3 असं आपल्याला कार्यक्रमाला पाहायला मिळेल। ऑफिशियल अंपायर टीमचा ग्रीन सिग्नल येतोय। ऑफिशियल आमचे 3 अंपायर्स पाहायला मिळत आहेत, अमितजी डांगरे, विवेन जाधव आणि केपी। या 3 अंपायरचा योगदान सुद्धा या स्पर्धेसाठी तितकाच मौल्यवान असणार आहे। त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तात्काळ लढतीला होईल सुरुवात। अगदी 10:48 या लढतीला आजच्या दिवसाला सुरुवात होताना 20 मिनिटांचा अवधी असेल। 4 षटकांसाठी गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला बॉल अगदी हलवार पद्धतीने हा फटका खेळलाय, सीमा पल्ल्याड हा भ्याड हल्लाय, आलेला हा पहिला चौकार। आक्रमकरित्या फटकेबाजीला आता सुरुवात होत असताना एक चांगलासा शुभारंभ पाहिला आपण। मयूर तामानेनं पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग हा फटका खेळत असताना ज्याच्यावरती 4 धावा आल्या। उत्तमरित्या फटकेबाजी ऑन ड्राइव्ह ज्याच्या बॅटमधून 4 धावा येत असताना गोलंदाज पाहायला मिळतो आंबेशिव क्रिकेट संघाचा धीरज कामरीला। एक चांगली कामगिरी इथे करावी लागेल। दमदार कामगिरीच्या जोरावरती पिवनचं पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताला लागेल। बापूरला जात चांगला फटका इथे पाहायला मिळतो। लगातार पाठोपाठचे 2 ब्लास्ट आलेला हा लगातारचा दुसरा चौकार। आकर्षक रित्या फटके खेळले जात आहेत। अगदी पहिल्या चेंडूपासून टीम मीटिंग घेणं भाग पडले। या दर्जाचे काहीशे फटके फलंदाज मयूर तामनेच्या बॅटमधून येत असताना त्याच्या साथीने पाहायला मिळतो विजय कडव। त्याची बॅट नेहमीच आपण काढताना पाहिली, परंतु पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा किती येतील हे सुद्धा पाहावं लागेल। नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट न क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्तावित केलंय। स्क्वेअर कटचा हा देखना फटका पाहिला। अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या दर्जाचे आपण लेदरचे फटके पाहतो त्या दर्जाचे फटके सध्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये दाखवतोय। निश्चितच फलंदाज मयूर तामाने उत्तमरित्या फटके खेळत असताना टॉस जिंकला वांगणीने स्वीकार राहिला गोलंदाजीचा। फलंदाजी करतो आई गावदेवी आंबेशिव आणि सध्या घडीला धावा झपाट्याने पुढे मार्गस्थ होत असताना 10 धावा धावपटलावरती। अगली पेशकश पुन्हा एकदा सुंदररित्या फटका कन्वर्ट केलाय, सीमा पल्ल्याड अजून एक भ्याड हल्ला येतोय हा चौकार। प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढले, दहशतीचं वातावरण सध्या घडीला प्रस्तावित केलंय। आई गावदेवी आंबेशिव संघाच्या फलंदाजानं अटके पार सातत्याने चौकार येत असताना चौकाराची भाषा बोलली जाते। 3 चौकार आलेत। हो आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक तैनात, पाठमुरी चांगली फिल्डिंग, दमदार झेल राहिला। दादा त्या ठिकाणी सज्ज होते आणि दादागिरी प्रस्तावित केली गोलंदाजानं। लागलाय पहिला दे धक्का। बादशाही प्रस्तावित करणारी अंतिम टप्प्यातील ही धुरंधर गोलंदाजी। जो फलंदाज अगदी डोकं वर काढत असताना ज्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्या आणि त्याच फलंदाजाचा तात्काळ काटाही काढला
आणि उत्तमरित्या झेली आपण पाहिला रिंगणामध्ये उत्कृष्ट दर्जाचा झेल आलेला नवीन खेळाडू सुमित जमदरे त्यालाही एक चांगली जम बसवत एक आपला दरारा प्रस्थापित करावे लागेल। अजूनपर्यंत विजय कडव एकही चेंडू खेळला नाहीये तो आपण नॉन स्ट्राइक इनला पाहतो आणि नवीन आलेला खेळाडू इनाइट नंबर 3 सुमितला एक वेगळं गणित इथे प्रस्तावित करायचं। एक ग्रेट स्टार्ट पाहिला आपण आंबेशिव टीमच्या फलंदाजांकडून। यापुढील चेंडू लाईव्ह पाहावे लागते पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल पहिली अवांतरची धाव इथे अंकित केली जाईल। सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एका गडाच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावपटलावरती लागतायत। मुकेशजी बोराडे ही सुद्धा उत्तमरित्या आज कमेंट्री बॉक्स मध्ये गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून मुकेशजी आपले मनपूर्वक आभार। गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती धीरज कांबरी आक्रमण चढवलंय परंतु क्षेत्ररक्षक ताईने आतपाठपुरी जात ओहो हे अटेन तरी किती होते तिसऱ्या चौथ्या अटेन मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न पाहिला परंतु प्रयत्न असफल परंतु चांगल्या दर्जाचे प्रयत्न राहिले पाठमोरी जात असा झेल पकडणं काहीच कठीण असतं परंतु हा झेल भूमिदान होत असताना पहिलं षटक इथे समाप्त होतोय आणि P1च्या पहिल्या षटका दरम्यान धावसंख्या पाहायला मिळते आई गावदेवी आंबेशिव या संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 17। चला 20 मिनिटांचा अवधी आहे 4 षटकांसाठी त्याच्या आतोहात अगदी षटक आपल्याला सफर करावे लागतील याची आपण नोंद घ्या। अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका अनेक साऱ्या लढती आजच्या संबंध दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि हे शिवधनुष्य सातत्यानं ऑफिशियल अंपायर टीमलाही पेलावं लागतं। हे पाहता अगदी ऑफिशियल अंपायर टीम वेळोवेळी आपण खेळाडूंना तंबी द्या आणि त्यानुसार आजच्या लढती वेळेनुसार या समाप्त होतील। पहिलं षटक पाहिलं जिथे आई गावदेवी आंबेशिव या संघाने धावा बनवल्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 17। P1चं पहिलं षटक हे खूप बलशाली राहिले आंबेशिव संघाच्या बाजूने परंतु एक गडी बाद होताना सुद्धा पाहिलंय जिथे मयूर तामाने सारखा धाकड खेळाडू तंबूच्या दिशेने परतलाय परंतु सुमित जमदरे आणि विजय कडवला आपली बॅट तापवत चांगले फटके लगवायचे आहेत परंतु P1च्या पहिल्या षटका दरम्यान ज्या काही धावा बनतायत आता धावसंख्या रोखावी लागेल। येणारा द्वितीय गोलंदाज ओमकार क्रीडा मंडळ वांगणीचा दिलीप कांबरीचा आता वापर होतो त्यालाही चांगली कामगिरी इथे करावी लागेल असा धुरंधर गोलंदाज दिलीप कांबरी ज्याच्या नावानं वांगणी संघाची प्रामुख्यानं संबंध टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण एक ओळख पाहतो आणि एक वेगळी छाप सोडणारा हा वांगणीचा धुरंधर दिलीप कांबरी बॉलिंग ट्रॅक वरती इथे तैनात असताना पहिला चेंडू कांबरीवरती प्रहार राहिलाय ऑफ ड्राईव्हचा देखना फटका अगदी लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होत झालाय आलेली फक्त एक सिंगल रन्स एकने सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती। एक विराट पारी खेळायची या दोन्ही फलंदाजांना एक गडी कोसळल्यानंतर अगदी मध्यमक्रमी फलंदाजांना ग्रेट स्टार्ट देणं हे खूप गरजेचं असतं। जेव्हा स्टार्ट खूप वेगळा असतो तेव्हा काहीशे धक्कादायक निकाल आपल्या समोर येताना पाहिले आणि आपण पाहतो त्या दर्जाचा काहीसा कार्यकाल आजही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता। त्या दर्जाचाही सामना सध्या घडीला सुरू असताना वांगणी विरोधात आंबेशिव सुंदररित्या फटका कन्वर्ट केलाय खराब फिल्डिंग मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात होते वाईट त्या ठिकाणी सज्ज होते जर्सी क्रमांक 09 ज्याच्या हातून चेंडू निसटल्यानंतर अगदी बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तैनात झाले। उत्तमरित्या फिल्डिंगची आपण विवरचना पाहू शकता अगदी रिंगण भेदत सीमा पल्ल्याड हा चेंडू जात असताना एक चांगलं बॅकअप पाहिलं आणि या चेंडू गणिक आलेली अगदी एक सिंगल रन्स 19 धावा। प्रहार राहिला काउंटर अटॅक क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहेत दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार राहिलाय सिंगल धावसंख्या सातत्याने पुढे भरतीये सिंगलला प्राधान्य दिले अलीकडच्या षटका दरम्यान चौकार आणि चौकार ही आपण भाषा पाहिली परंतु दिलीप कांबरीनं आपली ओळख वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा प्रस्तावित केली आहे एक आपली वेगळी छाप त्यानं सोडली आहे
आणि अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. ओहो बाकूडला जात समोरच्या दिशेने 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, उत्तमरित्या फिल्डिंग, नॉन सेकंडला धोका होता आणि तात्काळ पुढे एकदा आपल्या घरामध्ये घर वापसी पाहायला मिळते. सिंगल डबल न धावत संख्या पुढे मार्गस्थ होते, परंतु लगातारचे जर चेंडू पाहिले 4 तर 4 चांद लावणारी ही गोलंदाजानं प्रस्तावित केली. का माझ्या नावानं हा संघ ओळखला जातो, ही ओळख सध्या घडीला प्रस्तावित करतोय दिलीप नामक गोलंदाज. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. वाईदनं हा झेल सोडलाय. अगदी वेगाने पुढे गेल्यानंतर बॉडीचा बॅलन्स राखणं हे खूप वेगवान पद्धतीने पुढे जात असताना बॉडीचा बॅलन्स राखणं खूप गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुढे जाणं हे क्षेत्ररक्षकासाठी अंगलट आलं आणि सुटलेला हा झेल. आलेले या चेंडूगणिक 3 धावा झेलही सोडतो आणि त्यानंतर 3ही धावा येत आहेत. ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरेल गोलंदाजी करणाऱ्या ओमकार क्रीडा मंडळ वांगणी या संघासाठी. दिलीपनं एक चांगला सापळा रचला होता, फलंदाज बाद होऊ शकले असे विजय कडव, परंतु आता जखमी वाघाप्रमाणे आता डरकाली फोडताना आपण विजयला पाहू शकाल येणाऱ्या कालखंडामध्ये. अगदी मागे जात हा फटका डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. एकच धाव अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतं आणि अशा रीतीने अगदी 2 षटकांदरम्यान धावा येत आहेत. धाव पुस्तकावरती फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी आंबेशिव संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25. पहिले षटक पाहिले जिथे पहिल्या षटकादरम्यान धीरज कांबरीनं धावा खर्च केल्या 17 आणि तात्काळ दिलीप कांबरीनं घर वापसी दाखवली. आपल्या सांघिक कोट्यासाठी त्यानं जबराट अशी कामगिरी साकार केली. एकूण जर पाहिल्या तर 5 सिंगल रन्स पाहिल्या आणि एक तिहेरी धाव येताना पाहिली. मुकेशजी बोराडे अचूक दर्जाचं गुणसंख्यांक लेखन सध्या घडीला साकार करतायत, त्यांचं मनस्वी आभार. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. ओमकार क्रीडा मंडळ वांगणीचा अजून एक धुरंधर श्री कदम. दमखम दाखवायची श्री कदमला, कारण पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान आधी गोलंदाजावरती चोप पडला आणि त्यानंतर चोख पद्धतीनं प्रत्युत्तर दाखवलं दिलीप नामक गोलंदाजानं. उत्तमरित्या षटक हाताळले. आता आलेला हा गोलंदाज श्री कदम, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाला सफर करायची. चला वांगणी टीम त्वरित आपण फिल्डिंग सजवायची. अतिरिक्त वेळ न चढता वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणं खूप गरजेचं आहे. समोर फलंदाज पाहायला मिळतो आंबेशिवचा सुमित जमदरे. सुमित साठी एक वेगळं गणित आखलंय. गोलंदाजाने ब्लॉकरचा मारा पाहिला. अगदी यॉर्कर से वार विरोधी शिकार हा शिकंजा घसलाय आणि तात्काळ जर पाहिलं तर बॅटकट पाहायला मिळते, जिथे 1 न संघ जाऊन पोहोचतो 26 या धावसंख्येवरती. श्री कदमनं सुद्धा आपली जम बसवली आहे. पहिल्या चेंडूवरती घातक दर्जाचा चेंडू या गोलंदाजानं सफर केला आणि समोर पाहायला मिळतो डावखुरा फलंदाज विजय कडव, ज्याचा झेल सोडलाय. तिथे आलेल्या 3 धावा काहीशा धोकादायक ठरतील का, परंतु फलंदाजामध्ये क्षमता आहे. डावखुरा फलंदाज नेहमीच घातक ठरताना पाहिलंय, मग लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट, आणि आपला दबदबा प्रस्तावित करत असताना विजय कडव अगदी 3 चेंडूमध्ये 5 धावा विजयच्या बाडमधून हा विजयी रथ हा पुढे मार्गस्थ होत असताना जिथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची तात्काळ अडवणूक पाहिली आणि आलेला हा डॉट बॉल. अगदी पाहू शकाल तर हा पहिला डॉट बॉल पाहायला मिळतो, जिथे विजय कडव 4 चेंडू खेळाय, त्याच्या बॅटमधून 5 धावा आपण येताना पाहिल्या. नेक्स्ट बॉल अटॅकिंग बाणा, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ऑन साइडला क्लिअर केलंय, एकच धाव मिळते. पूर्णपणे आता बांधून ठेवले. मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान जे काही मोठे फटके आले त्यानंतर धावसंख्येचा काहीसा दुष्काळ आहे.
याचं मुख्य कारण राहिले दिलीप कांबरीची उत्कृष्ट गोलंदाजी, श्री कदमनं टाकलेली पावली चांगली गोलंदाजी। आकर्षकरित्या सध्या घडीला या स्पर्धेचं आयोजन येता क्षणी प्रेमात पडेल असे दमदार आयोजन पाहायला मिळतो। ओहो, भन्नाट वेगाचा हा चेंडू आपण पाहिला, जिथे फलंदाजाला पूर्णपणे बीट केले। उत्तमरित्या हे षटक सध्या घडीला हाताळलं जातं। श्री कदमचाही दबदबा या षटका दरम्यान राहिलाय। पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान जे हवाई हल्ले हे जारी झाले, त्यानंतर असं वाटलं की धावा झपाट्यानं पुढे मार्गस्थ होतील, परंतु गोलंदाजांनी अंतिम पडावामध्ये आपली दादागिरी प्रस्थापित केली, परंतु फलंदाजांना अटके पार मोठे फटके लगावणं खूप गरजेचं आहे। मिडॉन कडे अगदी लॉंग ऑन करून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, परंतु त्वरित झपाट्यानं जलद गतीनं 2 धावा इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। आई गावदेवी अंबेशिव संघ 29 या धावसंख्येवरती मजल मारत असताना जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा स्टाईल हिटमॅन फटकेबाजी लगवण्यामध्ये सुमित जमदरेची आपण ओळख पाहिली आहे। या फलंदाजाला अटॅकिंग खेळ साकार करायचं, ऑफ ड्राइव्ह अगदी सुंदररित्या फटका कन्वर्ट केलाय, जिथे आलेली फक्त एक धाव अगदी 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावा लागतायत धावपटलावरती। आई गावदेवी अंबेशिव संघ जाऊन पोहोचतोय एका गडाच्या मोबदल्यामध्ये 30 धावा। डीजे म्युझिक, ड्रिंक टाइम। अप्रतिम दर्जाचं डीजे वादन पाहायला मिळतं। तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील। पहिला धमाकेदार सामना वांगणीच्या अगेन्स्ट खेळत असताना अंबेशिव ड्रिंक टाइम समाप्त होतो। जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा भडीमार हे आपण अनेक वेळा पाहिले। सिएट टायर सिटीज टाइम आउट मध्ये आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये काही धक्कादायक निकाल हे मागे पुढे होताना पाहिलेत आणि ड्रिंक टाइमला सुद्धा क्रिकेट मध्ये खूप महत्व मानलं जातं। जेव्हा सामना मोक्याच्या क्षणी असतो तिथे काही वेळा ड्रिंक टाइम मध्ये सामन्यांचा निकाल हा वेगळ्या पद्धतीनं येताना सुद्धा पाहिलंय, परंतु खेळाचं पहिलं पूर्वार्ध जर पाहिलं तर सध्या घडीला काहीशा मोर्चे बांधणीला इथे सुरुवात होत असताना अलीकडचं पहिलं षटक पाहिलं तर काहीशी वरचढ कामगिरी पाहिली आई गावदेवी अंबेशिवची, परंतु त्यानंतर पुढील 2 षटकांचा जर वाजवी खेळ पाहिला तर सत्ता राखली मी तर म्हणेन ओमकार क्रीडा मंडळ वांगणीनं, जिथे दिलीप कांबरी आणि श्री कदमनं आपला दबदबा प्रस्तावित ठेवलाय। जिथे कदमनं धावा दिल्या 5, एक दमदार गोलंदाजीची आखणी पाहिली। दिलीपनं धावा दिल्या 8 आणि धीरज कांबरीला ठोकल्या 17 धावा। चौथ्या षटका दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो ट्रम्प कार्ड दिलीप कांबरी, एक दमदार कामगिरी साकार करणारा दमदार क्रिकेटर, ज्याच्या नावाने या संघाची प्रामुख्याने ओळख पाहतो आणि आपल्या ओळखीतून एक वेगळी छाप प्रस्तावित करतोय। पहिला चेंडू आक्रमकरित्या चेंडू इथे सफर केलाय, अगदी बोल्डिंग दंड बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी साकार करतोय दिलीप कांबरी।
संघ चांदप यांची ग्रामदेवतेच्या कृपा आशीर्वादाने या गावाची बरकत पाहतो। कला क्रीडा सांस्कृतिक वाङ्मय या क्षेत्रामध्ये या संबंध गावाचा एक वेगळा आपण इतिहास पाहतो आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये अगदी डोंगराच्या कुशीमध्ये हे वसलेलं हे दमदार असं क्रीडांगण आरडी क्रीडा संकुल चांदप बारवई डॅम आणि सातत्याने या परिभागाचा विचार केला तर बारवई डॅम हे एक पर्यटनासाठी सुद्धा एक वेगळं महत्वाकांक्षी आपण प्रकल्प पाहतो। त्यानंतर अगदी जलाशयाचा एक मोठा साठा या परिभागामध्ये राहिलाय आणि वन विभागाचं एक मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्या मधोमध हे वसलेलं आरडी क्रीडा संकुल चांदप अगदी चंदेरी सोनेरी कामगिरी या संपूर्ण आयोजकांची पाहायला मिळते। तिसऱ्या दिवसाचा कालखंड रॉयल थाटामध्ये सध्या घडीला ही स्पर्धा सुरू आहे। त्यातील दमदार सामना वांगणी विरोधात आंबेशिव। नेक्स्ट बॉल हलवार पद्धतीने फटका केला क्षेत्ररक्षक तैनात रिंगणामध्ये एक सिंगल रन्स इथे प्राप्त होते। रिंगण भेदणं आता काहीच कठीण झालंय। जे काम तामणेनं चांगल्या दर्जाने साकार केलं होतं मयूर तामणे उत्तमरित्या खेळ साकार करत होता ज्याच्या बाडमधून अगदी 3 चौकार पाहिले एक दुहेरी धाव आपण येताना पाहिली। 14 धाव संख्येचं योगदान 5 चेंडूमध्ये ज्यानं साकार केलं असा मयूर तामणे बाद झाल्यानंतर सुमित जमदरेला एक चांगला जम बसवणं गरजेचं असताना अगदी स्वस्तात हाही खेळाडू माघारी परतलाय आणि नवीन आलेला खेळाडू आकाश तामाने ओहो चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय हवाई सुंदरेला चुंबन हाताने घेतलंय जर्सी क्रमांक 03 ओमकार ओम त्या ठिकाणी सज्ज होता आणि दमदार झेल ओमच्या माध्यमातून आणि आलेला अजून एक विकेट आणि फलंदाज इथे बाद होतोय सलामीवीर खेळाडू विजय बदलापूर राहुलजी चव्हाण सर मानकिवली यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण आमचा जर्मन आरडी 11 चांदप यांचं मनस्वी आभार। गोलंदाज तयार आहे दिलीप कांबरी दमदार कामगिरी अगदी 3 चेंडू या गोलंदाजानं हाताळले। पहिला चेंडू विकेटचं राहिले पतन जेथे यष्टांचा वेध घेताना पहिला फलंदाज बाद झाले सुमित जमदरेत आणि त्यानंतर अगदी तिसरा चेंडू गणिक धावसंख्येचा विजयी रथ पुढे जात असताना एक कडक अशी गोलंदाजी पाहिली आपण विजयकडे विरोधात तिथे विकेटचं पतन पाहिलं विजयला माघारी पडतवण्यामध्ये यश संपादन केलं गेलं। इथे फेकी तरी कशी होती अगदी यष्टी रक्षकाकडे हा झेल फेकणं खूप गरजेचं होतं त्या ठिकाणी जयेश सज्ज होते काहीशे प्रेक्षक नाराज आहेत परंतु बॅकअप चांगलं पाहिलं आलेलं या चेंडू गणिक अगदी 2 धावा जिथे फक्त एकच धाव ही अंकित होऊ शकली असती आणि या 2 धावेनं धावसंख्येची जर गुंतवणूक पाहिली तर संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती। जलद गतीचा हा धुरंधर गोलंदाज उत्तमरित्या सध्या घडीला या गोलंदाजाची गोलंदाजी पाहायला मिळते। दिलीप कांबरी एक नंबरी गोलंदाजी सध्या घडीला साकार केली आहे परंतु रिवर्स हा बेमिसाल फटका फलंदाज तेजस बोराडीच्या बाडमधून आलेला हा धमाकेदार चौकार। रणसंग्राम परंतु सुपर संडे मध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी या मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळेल। मातब्बर संघांचा भरणा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि माझा क्रिकेट रसिक राजा या संपूर्ण स्पर्धेला उचलून धरेल त्यांचं मनपूर्वक स्वागत। पाठोपाठच्या सळकच्या 2 चेंडूंवरती धक्कादायक फटके लगावण्याच्या बेतामध्ये असलेला तेजस अगदी अंतिम चेंडूगणी काहीसे बीड होताना पाहिला आलेले एक सिंगल रन्स 4 षटकांचा वाजवी खेळ हा समाप्त होतोय आणि पहिल्या 4 षटकांदरम्यान धावा बनतायत धावपटलावरती 3 गड्यांचा खात्मा 38 धावा 38 धावा धावपटलावरती 38 38 धावसंख्येवरती
दरमजल पाहायला मिळते. चला स्पीडली आपण खेळ पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे. आज अगदी ऑफिशियल अंपायर टीमचं कार्य सुद्धा तितकंच मोलाचं असेल. अमितजी डांगरे सर असतील, विवेकजी जाधव सर असतील, केपी सर असतील, या त्रिवेणी संगमाचं एक चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी या स्पर्धेचा कार्यकाल जर पाहिला तर अगदी 24 तारखेला बुधवारी या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अगदी सुपर संडे रविवारी 28 तारखेला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड असणार आहे. अगदी सुपर संडे मध्ये प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने ते येईल. त्यांचं अगदी आड क्रीडा संकुल चांदपच्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत केला जाईल. हळूहळू माझा क्रिकेट रसिक राजा या मैदानाच्या सुभोवताली ठाम मांडेल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या 4 षटकांचा जर खेळ पाहिला तर 38 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. आलेला नवीन खेळाडू तेजस बोराडे चांगल्या दर्जाचे फटके खेळतो, ज्यानं 3 चेंडूमध्ये सध्या घडीला 7 धावा बनवल्या. सत्ता राखली आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजी सुद्धा तितकीच धाकड होत असताना जलद गतीनं मेघा पद्धतीने या धावा इथे प्राप्त होत असताना पहिला चेंडू पाहिला जिथे बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार क्रीडा मंडळ वांगणीचा खेळाडू व्हाईट शेखला एक ग्रेट कामगिरी इथे करावी लागेल. स्लॉगरचं षटक पाहिलं तर नेहमीच हाणामारीचं राहिले, परंतु याही षटका दरम्यान अनेक गोलंदाजांची वरचढ कामगिरी आपण होताना पाहिली. पहिला गोलंदाज आणि शेवटचा गोलंदाज हा प्रत्येक संघाचा धाकड असतो हे आपण अनेक वेळा पाहिले, परंतु तितक्याच मध्यम कमी फलंदाजांचं वादळ मैदानामध्ये थैमान घालत असताना रिव्हर्सचा फटका खेळत असताना अगदी काहीसा अंगलट आलंय आणि लागलेला हा 4था धक्का फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी आंबेशिवला आणि तेजोमय फटकेबाजी साकार करणारा आंबेशिवचा तेजस बोराडे तंबूच्या दिशेने परतलाय. .in च्या माध्यमातून या संबंध स्पर्धेचा लेखाजोखा इथे आखला जातो. आमची संगणक यंत्रणा हाताळणारे आमचे संगणक मित्र असतील, त्यानंतर आमचे उत्कृष्ट कॅमेरामन यांचे दमदार कार्य. टेनिस क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक जर मेहनत कोणता प्रभाग घेत असेल त्यामध्ये लाईव्ह वाल्यांचा मी आवर्जून उल्लेख करतो. अगदी सकाळी खूप लवकर यावं लागतं आणि सायंकाळी लेट जावं लागतं. एक मोठी भूमिका लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीवाल्यांची असते आणि सर्वात आराम जर कुणाला असेल तर तो आम्ही जाहीर करत नाही. पागदी आक्रमकरित्या सध्या घडीला इथे गोलंदाजी होत असताना फलंदाज आक्रमक होतोय. रन आउट ऑफ द पार. इट्स अ बिग हिट. 6 षटकार. खेळले जात आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही लाईव्ह ही सध्या घडीला लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्य हे साकार केलं जातं. सध्या घडीला आपण जर ऑपरेटर पाहिले तर संदेशजी कंठे यांचा आपण जबरदस्त कार्यकाल पाहतो. त्यांचं मनस्वी स्वागत केलं जाईल. स्वागत केलं गोलंदाज व्हाईट शेखचं. तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा बलवान बलशाली धाकड आणि आक्रमक फटका षटकार पाहिला. फलंदाज राज तामाने आपल्या अधिराज्य प्रस्तावित करतोय. अगदी क्रीडांगणाला गुदगुल्या करत हा चेंडू सीमा पल्ल्यात जात असताना चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहिली आणि नॉन सायकलला चल चल म्हणत अगदी काडू कक्षेतून आवाज आला, परंतु रेफर केले. और रूम कडे इथे इशारा आलाय. इथे घडामोड काय घडले हे पाहिलं जाईल. अगदी आमचे ऑफिशियल तिसरे अंपायर विवेक जाधव सर और रूम मध्ये दाखल आहेत. कंट्रोल रूम मधून येणारा इशारा खूप महत्त्वाकांक्षी ठरेल.
खेळाडू कक्षातून आवाज चल 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 पुढे चल. अगदी नॉनस्टॉप केनला वेगाने धावत असताना हा खेळाडू रनआउट झाला आहे की नाहीये याची संपूर्णरित्या चाचपणी केली जाते, पडताळणी केली जाते. आई गावदेवी अंबेशू संघाचा विचार केला तर अंतिम पडावामध्ये धाबा चांगल्या दर्जाच्या बनल्या आणि नॉट आउटची घोषणा ऑल रूम मधून येत असताना आधी जो काही वेगवान आपण जलद गतीने धाव घेण्याचा पडाव पाहिला तिथे जलद गतीने एक सिंगल रन्स आपण येताना पाहिली आणि सांघिक कोठा जर पाहिला तर धावपटलावरती धावा जाऊन पोहोचताय 4 गाड्यांचा खात्मा 49 गाठली आणि या पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. समोर पाहायला मिळतो फलंदाज आकाश तामाने दमखम दाखवायची चांगली फिल्डिंग अंतिम पडामध्ये, परंतु 2 धावा होतील का? थ्रो चांगली राहिली, नॉन सकेनला धोकाय, रॉकेट थ्रो पाहिला, जलद गतीने धाव ही प्रस्तावित झाली. शाबासकीची थाप खेळाडू कक्षातून येते या दोन्ही फलंदाजांना. अलीकडच्या 2 चेंडूंचा विचार केला जिथे एकही धाव नव्हती तिथे एक आली, जिथे 2 धावा जलद गतीने प्राप्त होत आहेत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. खेळपट्टीच्या मधोमध वेगवान धावणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण असतील तर सर जडेजा, MS धोनी हे जलद गतीने आपण धावताना पाहतो. त्याच दर्जाची जलद गतीची धावसंख्या बनवताना आपण अंबेशिवच्या 2 धुरंधर फलंदाजांना पाहतो. 50 पार एक पाऊल पुढे 51 धावा धावपटलावरती लागतायत. धावसंख्येचं गुलमोहर पाहिलं तर आता चांगल्या दर्जाची धावसंख्या बनली आहे. जर्सी क्रमांक 03 ओमकार त्या ठिकाणी दाखल होते आणि अंतिम चेंडूगणिक आलेली अजून एक विकेट. पहिल्या पूर्वार्ध अति वेगाने समाप्त होताना पाहिलं जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी अंबेशिव या संघाने धावा बनवल्या. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा लागल्या. 52 धावसंख्येचं आव्हान ओमकार क्रीडा मंडळ वांगणीला असेल. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा असतील. अगदी पहिला सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघ हा आतुर असतो. मग नेहमीच P1च्या पहिल्या षटकादरम्यान अगदी अटॅकिंग क्रिकेट राहिल्यानं त्यानंतर जर पाहिलं अलीकडच्या 3 षटकांदरम्यान गोलंदाजी करणाऱ्या वांगणीनं एक वेगळी शिकस्त राखली आणि अंतिम पडामध्ये 51 धावसंख्येवरती रोखले फलंदाजी करणाऱ्या अंबेशिवला टीम वांगणीनं. परंतु खेळाच्या उत्तरार्धामध्ये सातत्याने एक वेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतील. कमेंट्री बॉक्स मध्ये इथे फेरबदल होईल, कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. जोविलीचा एक दमदार आवाज बदलापूर परिभागामध्ये ज्यांचं सातत्यानं समालोचन पाहतो असे आमचे मॅडी सर कमेंट्री बॉक्स मध्ये येतील. राहुल चव्हाण सर सुद्धा कॉलवरून आम्हाला संपर्क करतायत. हेलो हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक.
चला धन्यवाद रोशनजी पाटील सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना शुभ सकाळ. आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ चांदप आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू. पहिला सामना बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या अंतर्गत दोन संघ, एका बाजूला गावदेवी अंबेशिव आणि दुसऱ्या बाजूला ओमकार मित्रमंडळ वांगणी, या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा पूर्वार्धामध्ये बनल्या गेल्यात आणि 52 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी टीम ओमकार मित्रमंडळ वांगणी संघासमोर 10.40 गतीनं या धावा बनवाव्या लागणार आहेत. रिक्वायर रन रेट सध्या प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. सध्या मैदानामध्ये गावदेवी अंबेशिव हा संघ खेळतो आणि आमचे दर्जेदार आयोजक रवींद्र भोईर साहेब यांचे क्लासमेट खरं तर सौ स्वाती अमोल पष्टे, ज्या अंबेशिव गावच्या सरपंच आहेत, त्यांच्या वतीनं भरपूर सारा शुभेच्छा तर टीम अंबेशिव संघाला. आणि जर हा सामना जिंकला, या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला अंबेशिव संघ, तर तब्बल 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. सलामीची जोडी रुपेश आणि दिलीप कांबरीला आपण पाहतोय. ओमकार मित्रमंडळ वांगडी संघाच्या वतीनं आघाडीची ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. आणि आता दोन्ही टीमला देऊया विश यू ऑल द बेस्ट. आयोजकांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. यानंतरचा सामना भाटाळे वर्सेस श्री 11 जयशंकर चांदई. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण सुद्धा आला असेल तर रिपोर्टिंग करा. बावन्न धावांचं लक्ष, अतिशय सुंदर अशी क्रीडानगरी. अगदी आपण पाहतो प्रत्येक दिवसामध्ये आपण या क्रीडानगरीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ऑलरेडी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपले गेस्ट कॉमेंटेटर रोशनजी पाटील यांनी देखील भरपूर तुलना केली. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय जाऊया बादच्या दिशेने. षटक क्रमांक या ठिकाणी आघाडीचा गोलंदाज तेजस बोराडे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. 52 धावांचं लक्ष, प्रति षटकामागे 10.40. ही गती मात्र ठेवावी लागणारे धावा चेस करत असताना, कारण सातत्याने फलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन ठरलेली आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण पाहिलं तर गेली कित्येक सामने प्रत्येक संघाने कालच्या दिवसामध्ये चेस केलेले आहेत. आणि आता हा पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन मध्ये पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल, गोलंदाज तेजस बोराडे. ओ पहिला बॉल कव्हरच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहतोय फटका कन्वर्ट केला. तोपर्यंत डीप मध्ये बॉल चालला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतात. नितीन ठाकरे होते. एकच धाव मिळणार आहे. शांत सुरुवात, संयमी सुरुवात, स्लो बस स्टडी हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 52 धावांचं लक्ष आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला विसरून चालणार नाहीये. मागच्या आठवड्यामध्ये गोरेगावच्या स्पर्धेमध्ये या संघाने देखील जबरदस्त कामगिरी केली होती आणि टॉप 5 मध्ये, टॉप 6 मध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. तोच संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय तब्बल 1 लाख रुपयाच्या स्पर्धेमध्ये. RD11 जय हनुमान चांदप संघाच्या स्पर्धेत सरपंच चषक 2025 ची स्पर्धा या ठिकाणी सर्वांना आनंद देणारी आहे. तब्बल 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम या क्रीडानगरीमध्ये आपण अनुभवणार आहोत. हो, यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. बॉल जाईल वाईन टू बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला आलेला दर्जेदार या इनिंगचा पहिला चौका. तर आज संपूर्ण दिवसभर तुम्हाला रोशन पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळेल. एक अभ्यासू समालोचक म्हणून त्यांची पनवेल विभागामध्ये ख्याती आहे. आणि आज आपल्या बदलापूर वांगणी या परिसरामध्ये आपण त्यांना ऐकणार आहोत. अगदी चांगला स्ट्रोक, इनसाइड आउट, कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललेला आहे, परंतु शेवटच्या क्षणाला पॉज केलंय, थांबवलंय. सुमित जमदारने काय जबरदस्त बॅकअप केलंय.
अगदी आपण पाहतो 100% एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाचे. तोपर्यंत या ठिकाणी एक धाव वाचवण्याचा प्रयत्न किमान आपल्या संघासाठी करण्यात आलेली आहे. बचावात्मक खेळ सध्या तुम्हाला करावा लागणार आहे. या धावांचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करावंच लागणार आहे. 52 धावा 5 षटकामध्ये ह्या काही महाग धावा नाही आहेत आणि अगदी त्या धावांचा पाठलाग करत असताना ओंकार मित्रमंडळ वांगणी संघ हा देखील पुरेपूर प्रयत्नशील आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. स्ट्राइक एंडला दिलीप कांबरी संघाचा बॅकबॉन खेळाडू आहे. ओ खोलवे टप्प्याचा बॉल बॅटची कडा लागली आहे. घरंगळ चेंडू समोरच्या दिशेने पाहायला मिळतो. तोपर्यंत 1 मिळेल. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेस P1 मध्ये आपण आहोत आणि धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 9 धावा. दिलीप कांबरी आणि त्याच्या साथीने रुपेश ही सलामीची जोडी सातत्याने आपण पाहिलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो पॉवर पॅक बॅटिंग त्यांना करावे लागणार आहे. 10.40 ची गती प्रति षटकामागे राखावे लागणार आहे. हे मेंटेन केली तर कुठेतरी या 52 धावा सहजपणे चेस करता येतील. ऑफिशियल गुणलेखक रोहित बोराडे मॅन फ्रॉम सागाव यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांकडे या ठिकाणी स्ट्रॉंग अपील आणि आता फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं धक्का पहिला लागेल टीम वांगणी संघाला. तर डावाला खिंडार पाडण्याचं काम सध्या गोलंदाज तेजस बोराडे यांनी केलेले. नुकताच आपण पाहिलं तर रोहित बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. आणि आता धावत संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जे मात्र मार्गस्थ असताना पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे तो 9 या धावत संख्येवरती. 52 धावांचं लक्ष्य टार्गेट या मॅच मध्ये. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल. बॅटर साई गोळे सध्या मैदानामध्ये दाखल झालेले. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील कारण प्रत्येक संघासाठी या ठिकाणी टायमिंग सेट असणार आहे प्रत्येक इनिंग साठी. कारण 25 मिनिटांचा वेळ ऑलरेडी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात आलेला आहे. 9 धावा आणि या 9 धाव संख्येवरती पहिला धक्का लागलेला ओंकार मित्रमंडळ वांगणी संघाला चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. तेजस बोराडे याही गोलंदाजाचा चौकार आला. तिहेरी धाव आली तरी सुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम काही चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. स्ट्राइक एंडला न्यू बॅटर साई गोळे. ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला आपण पाहतो हॅमट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये बॉल चालला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावा मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटका अखेरीस धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या मोबदल्यात 11 धाबा झालेले. एक गडी 5 झाला. परंतु सरासरी कुठेतरी मेंटेन करत असताना टीम ओंकार मित्रमंडळ वांगणी संघाचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 बाद 11. 52 धावांची गरज आणि आता येणारी 24 बॉल विजयासाठी तब्बल 41 धावांची गरज असणार आहे. चांगली क्रिकेट स्पर्धा आणि त्यामधील हा पहिला वेगळा हाफचा सामना आहे. खरं तर प्रत्येक दिवसामध्ये एक वेगळी मॅच. त्यामधून काल आपण पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीने 2 सामने जिंकलेले आणि तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आज पहिला सामना जो संघ जिंकेल तो मात्र थेट सेकंड राऊंड मध्ये खेळेल उद्याच्या दिवसामध्ये. हे लक्षात असू द्या. या भरपूर काही महत्वाच्या सूचना आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्ही खेळतात आणि काटेकोरपणे तुम्हाला नियमांचं पालन करावं लागणार आहे. 24 बॉल 41 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये मयूर ताबाडे आलेत. पिटू मध्ये आपण पाहतोय बारबी निसर्ग ढाब्याच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉल 41 इक्वेशन. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. वारंवार सूचना ज्या ठिकाणी आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतात कारण अंबिशियस संघ खास करून या संघाला विनंती राहील कारण फिल्डिंग करणारा संघ
गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती मयूर तामाने ओर दी स्टंप. ओ दिलीप कांबरीसाठी हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू सरळ बॉडीला या ठिकाणी ब्रश झालेला, परंतु इथे पाहावं लागेल दोन वेळा अति उत्साही अपील आपल्याला पाहायला मिळाली आहे. रन आउटच्या स्वरूपात आपण या ठिकाणी DRS घेणार आहोत. खरं तर ही धाव कंप्लीट आहे की नाही हे तपासलं जाईल. सुरुवातीला आपण पाहतो लेग बिफोर विकेट साठी अपील झाली, ती अपील पंचांनी फेटाळली आहे, परंतु त्यानंतर ही धाव घेण्याचा प्रयत्न दिलीप कांबळीचा कदाचित अंगलट तर आला नाही ना. पाहावं लागणार आहे व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आपण चेक करू. दिलीप कांबळी सुरक्षित असतील की नाही हे आपल्याला आता मात्र तपासायचं. टीव्ही अंपायर विवेन जाधव सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. लक्षात असू द्या आपण आमचे अंपायर्स काही निर्णय असेल तो देतील. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही जरूर घेऊ. तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर या सर्व गोष्टींचा उलगडा पाहायला मिळेल. एस इट इज नॉट आउट. एक धाव मिळेल की सिंगल लेग बाईटच्या रूपानं आणि अतिरिक्त स्वरूपात ही धाव या ठिकाणी अंकित होत असताना षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी मयूर ताबाडेची. दिलीप कांबळीला थांबवलं या ठिकाणी आपण पाहिले तर खरं तर त्याच्या बॅटमधून अनेक वेळा मोठमोठे फटके आपण पाहिलेले आहेत. संघाचा सरसेनापती संघाचा तारणहार बनून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अशा फलंदाजाला थांबवलंय म्हणजे चांगली कौतुकास्पद कामगिरी सध्या गावदेवी आंबे शिव संघाचे गोलंदाज करतायत. या स्पर्धेमध्ये हा संघ जर क्वालिफाय झाला तर सरपंच सौ स्वातीताई अमोल पष्टे यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक सध्या तरी आपण पाहिलं तर त्यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि या संपूर्ण स्पर्धेला देखील शुभेच्छा येतात. कारण रवींद्र भुईर यांच्या अगदी त्या क्लासमेट देखील आहेत. त्यांच्या वतीने या संपूर्ण आयोजनाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट सज्ज होतील. एक धाव या ठिकाणी अंकित केली आहे अतिरिक्त स्वरूपात आणि आता स्ट्राईक एंडला साईक गोळे. ओ आखो टप्प्याचा बॉल चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल आउट साठी अपस्टम हा चेंडू. चला वाईट बॉलला कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. नो आर्ग्युमेंट. लक्षात असू द्या प्रत्येक संघाला ही महत्वाची सूचना आहे. फक्त रनआउट आणि बिमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तो जर तुम्ही युटिलाइज केला आणि जर मात्र त्या ठिकाणी तुम्ही अनसक्सेस राहिले तर तो तुम्हाला पुन्हा घेता येणार नाहीये. ओ कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन संपर्काने बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट बॉल. अगोदर व्हाईट बॉल आपण पाहिलेला आहे परंतु यानंतर आलेला हा डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक होता. धावत संख्या दाबलकामध्ये स्थिरावली आहे ते एकंदरीत 13 वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. प्रति षटकामागे 10.40च्या गतीने धाबा बनवाव्या लागणार आहेत. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये वांगणी संघ पाहायला मिळतो. परंतु आता पेटू मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करते गावदेवी आंबे शिव. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. लॉंग ऑनच्या दिशेने टिपली सुंदर झेल. फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल टीम वांगणी संघाला. संघ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आल्याची रिपोर्टिंग करा. आणि श्री 11 जयशंकर चांदई वैभव थेर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. कारण यानंतर रेग्युलर गटामधून आपल्याला ज्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत आज भाटाळे वर्सेस चांदई, टेंबवली वर्सेस डोंगर नावे, कारिवली वर्सेस वडू नवगर आणि जय ताडोबा कळम वर्सेस खारबाव अशा मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. बॅटर ललित कांबरी इन ॲट नंबर 4 ला आपल्याला पाहायला मिळेल. 4च्या पोझिशनला दाखल झालाय. ओ दिष्टा
ओ या ठिकाणी चांगला चेंडू षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं चालू आहे आणि या षटकातील अवघ्या दोन चेंडूंचा खेळ मात्र बॅलन्स असेल जबरदस्त कामगिरी केली आहे पहिल्या षटकामध्ये तेजस बोराडेने 11 धाबा खर्च केला परंतु त्यानंतर लगेच धाबा संख्येवरती लगाम लावण्याचं काम गोलंदाज मयूर तांबाणे करतायत स्टील 2 टू गो हो क्लीन बोल्ड आणखीन एक धक्का आणि आता या ठिकाणी आपण पाहतो ओमकार मित्र मंडळ वांगणी संघाला लागणार हा तब्बल तिसरा धक्का षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दुसरं चालू आणि दुसऱ्या षटकामध्ये एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत कुठेतरी या संघाचा डाव कोसळताना पाहायला मिळतोय खरं तर आपण पाहतो एका बाजूने दिलीप कांबरी या सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये 52 धाबांचे टार्गेट 52 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स अगदी हे समीकरण असताना सध्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मधून शेवटचा अंतिम बॉल बॅलन्स आहे धाबा धाव फलकामध्ये दुहेरी अंकामध्ये 13 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या 11 आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 2च धावा खर्च केलेत त्या मयूर तांबाणेने इकॉनॉमिकल षटक आहे कंजूस गोलंदाजी सध्या तरी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते ओ दिस्टम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो न्यू बॅटर सध्या श्री कदम मैदानावरती दाखल झालेल्या ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाचा आक्रमक फलंदाज सध्या तरी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा अंतिम बॉल मयूर तांबाणे सज्जत 12 निसर्ग ढाबा त्याच्या एंड कडून आपण पाहतोय या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केलाय वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव मिळेल आणि या संघर्षच्या पद्धतीने शांत खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो भयान शांतता पसरली आहे सुरुवातीला असं वाटलं होतं की 52 धाबा इकडे कुठेतरी सहज सोप्या पद्धतीने चेस करण्याचा प्रयत्न करेल परंतु गोलंदाजाने अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला P1 P2 मध्ये धाबा संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त केवळ 14 धावा धावफलकावरती 7.00 च्या सरासरीने आता धावा पाहायला मिळतात आस्किंग रन रेट देखील तुम्हाला या मॅच मध्ये वाढलेला पाहायला मिळेल कारण कदाचित आपण पाहिलं तर 10.40 च्या गतीने या प्रति षटकामध्ये धावा चेस करत असताना अंतिम 3 षटकामध्ये आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 38 धावांची गरज असणार आहे अवघ्या 3 धावांचं षटक राहिले 18 बॉल 38 बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पुन्हा एकदा संघाच्या सांघिक कोठ्यातून तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस बोराडे स्ट्राइक एंडला श्री कदम बाचॉन ओ यावेळी सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये इतका आपल्याला पाहायला मिळाला परंतु स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलाय कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी मात्र मिळणार नाही फक्त डॉट बॉल आणि आता डॉट पर्सेंटेज जर वाढवले तर या धावांचं संरक्षण या मॅच मध्ये होऊ शकतं कारण गावदेवी अंबिशिव संघाने सुरुवातीला 51 धावांची इन्व्हेस्टमेंट केली आणि या 52 धावांना संरक्षण देत असताना अगदी आपण पाहतो या धावांचं संरक्षण करत असताना अप्रतिम कामगिरी आणि प्रभावशाली गोलंदाजी सध्या तरी मैदानावरती पाहायला मिळते तेजस बोराडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज संघाच्या वतीनं तिसरं षटक ऑन साइडला बिग टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेत सुमित जमदरे जज करतायत वेल जज परंतु या ठिकाणी आपण पाहतो चेंडू हातातून निसटलाय आणि अगदी आपण पाहतोय बाउन्स होत असताना हा चेंडू जमिनीवरती लँड होतोय मिळतील धाबा 2
एकच धाव मिळाली आहे. खरं तर आपण पाहतो असं म्हटलं होतं की 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल, परंतु दिलीप कांबरी यांनी मात्र थांबवलंय. चौकार षटकारांची भाषा सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागणार आहे. 18 बॉल 38 समीकरण असताना सुरुवातीला 2 चेंडू अप्रतिम राहिले तेजसचे. पहिला डॉट आला, त्यानंतर सिंगल आली आहे आणि आता कमबॅक करतायत. मयूर ताबाणीच्या पायावरती अगदी आपण पाहतो पावलांवरती पाऊल ठेवत असताना सध्या तरी ही कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एकही धाव मिळाली नाहीये, त्यानंतर एक सिंगल आली आहे. जजमेंट थोडस खराब या ठिकाणी आपण पाहिलं तर सुमित जमदारेच राहिले. कदाचित चेंडूचा त्यांना अनुमान लावता आला, परंतु अगदी हा चेंडू हातातून निसटलेला पाहायला मिळाला. झेल ड्रॉप कॅचेस बिन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ असं म्हटलं जातो. आणि खरं तर आपण पाहिलं तर शांत संयमी खेळ सध्या मैदानामध्ये चालू आहे. कोणत्या प्रकारची घाई गडबड नाहीये, परंतु या मॅच मध्ये धाव हवी होती, परंतु या ठिकाणी फक्त एकच धाव मिळणार आहे, फक्त आउट. ओके, जी धाव ती सुद्धा अनकम्प्लीट आहे. शॉर्ट रन पंचांचं बारीक लक्ष आणि आता फक्त फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद असणार आहे. एकही धाव मिळणार नाहीये, लक्षात असू द्या. कारण पहिली धाव अगदी आपण पाहतो व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली नाहीये, त्या कारणास्तव ती धाव कपात करण्यात आली आणि त्यानंतर फलंदाज श्री कदमला रन आउटच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागतंय. निहार देशमुख जे बॅटर मैदानावरती दाखल होत आहे. धावत संख्या फलकामध्ये आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. 15 धावा फक्त धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली क्रिकेट स्पर्धा. चला नेक्स्ट मॅच ब्रह्मदेव भाटाळे आणि श्री 11 जयशंकर चांदई या दोनही संघाला वारंवार आम्ही सूचना करतोय की आपण आल्याची नोंद करा, कारण जितका वेळ तुम्ही घ्याल, लक्षात असू द्या आयोजकांनी दिलेल्या वेळेनुसार जो संघ उपस्थित राहणार नाहीये तर मात्र या ठिकाणी एक कठोर निर्णय आयोजकांच्या वतीने घेण्यात येईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोअर मध्ये तेजस चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु एक धाव जरूर मिळेल. सध्या तरी आपण पाहिलं तर एकही मोठा फटका या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. एका चौकाराचा अपवाद वगळला रुपेश कांबरीचा, तो बाद झालेला खेळाडू आहे, परंतु त्याचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाचं. स्ट्रायकरला दिलीप कांबरी सलामीवीर खेळाडू आहे. भरपूर साऱ्या आशा अपेक्षा या खेळाडूकडून असतील. टीम वांगडी संघाला गोलंदाज तेजस. राऊंड विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव बळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निहार आलेत, परंतु अगदी स्ट्राईक एंडला थ्रोपिकी पाहायला मिळते. ऍक्युरेट होती आणि खरं तर आपण पाहिलं तर व्यवस्थित पुन्हा एकदा सुखरूप पोहोचले निहार देशमुख. धावत संख्या फलकावरती 1-1 ने पुढे जात असताना आपण पाहतो फक्त स्ट्राईक रोटेट होते. थेंबे थेंबे तळीसाचे असं म्हटलं जाईल या मॅच मध्ये, कारण फक्त एका धावेला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय. सिंगल डबल से अभी कुछ होने वाला नहीं है इस मैच में. तिसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्ट्रायकरला निहार. पुन्हा एकदा ऑफ साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा थांबवण्यात आलेला आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडूवरती येणं, वाकडं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया महत्वाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शांत खेळ सध्या आपण पाहतो. असं वाटलं नाही की या मॅच मध्ये बांगडी संघ देखील शिरकाव करतोय, परंतु अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलं. धाव संख्येचा धाव फलक पुढे नेण्याचा प्रयत्न फक्त हळूवार पद्धतीने करण्यात आलेला आहे, परंतु अंतिम 2 षटकामध्ये आता विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे.
धावांची गरज आहे. ते कोणत्या प्रकारची रंगत पाहायला मिळत नाही, रोमहर्षक सामना पाहायला मिळत नाहीये. खर तर वांगणी संघाच्या वतीनं हे प्रयत्न केले जात नाहीये त्या मॅच मध्ये असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण आपण पाहिलं तर दिलीप कांबरी सध्या मैदानावरती आहे, त्याच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. परंतु या मॅच मध्ये आता 12 बॉल 34 इक्वेशन शिल्लक आहे. प्रति षटकामागे आता 17 धावा या मात्र बनवाव्या लागणार आहेत. ही सरासरी कायम ठेवावी लागेल तरच हा सामना जिंकू शकेल. या मॅच मध्ये टीम ओमकार मित्र मंडळ वांगणी. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मध्ये सुमित जमदर आलेले आहेत. 12वी निसर्ग ढाबा त्याच्या एंड कडून षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकाचं षटक आहे. चला सामना स्पीडअप करा, भरपूर वेळ ऑलरेडी खर्च झालेला आहे. बरोबर पहिल्या सामन्यासाठी 12 वाजलेले आहेत आणि आज मला असं वाटतं की 8 मॅचेस होत असताना आपले 12 वाजतील. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. पहिला बॉल आपण पाहतो परफेक्ट गुड लेंथ वरती होता आणि थोडस हलकासा टेक ऑफ झाला. स्टिअर करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. संपर्क नाहीये. 12 बॉल 34 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला आता या मॅच मध्ये एअर स्ट्राईक करावी लागणार आहे. श्री 11 जयशंकर चांदई हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. ब्राह्मणदेव भाटाळे आपण सुद्धा उपस्थित असाल तर आपण टॉस साठी लगेच या, कारण यानंतरचा सामना आपलाच असणार आहे. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. एक टप्पा घेत बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार चौकार आणि आता इथून खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात होती की काय. टीम ओमकार मित्र मंडळ वांगणी संघासाठी मिळतील धावा. थोडस लक्ष केंद्रित करा. चौकार आला आणि या चौकाराने धावत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे जाईल स्कोर कार्ड वरती एकंदरीत. यावेळेस यॉर्कलाइनचा चेंडू भन्नाट वेगवान चेंडू आणि संपर्क नाहीये. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता सुमित जमदर याचा आणि काय जबरदस्त अफलातून कामगिरी. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चांगली गोलंदाजी करतात. चौकार आल्यानंतर लगेचच हा कमबॅक पाहायला मिळालेला आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. धाबत संख्या फलकावरती एकंदरीत 22 धाबा झालेले आहेत. बॅटच्या आतलीकडा मागे चालला शॉट फाईन लेग कडे. तोपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल. चिकी सिंगल भर दिवसात चोरी केली जाते एका धाबीची आणि एका धावेच्या मदतीने 23 धावा पर्यंत पोहोचलेला आहे ओमकार मित्र मंडळ वांगणी संघ. 52 धावा तुम्हाला बनवायचे आहेत आणि या 52 धावांचा पाठलाग करत असताना सध्या पूर्णपणे अगदी आपण पाहिलं तर बॅकफुट वरती आहे वांगणी टीम. जयशंकर श्री 11 चांदई या संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. चला आपण टॉससाठी आपला कॅप्टन लगेच पाठवा आणि ब्राह्मणदेव भाटाळे याही संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण सुद्धा टॉस साठी यायचंय. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. लाईन चांगली आहे. प्रति बॉल
प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह षटक हाताळलेलं आहे. काही कमालीची गोलंदाजी आपण पाहतो. तेजस बोराडेला आपण पाहिलं, त्यानंतर मयूर ताबादेला आपण पाहिलेलं आहे ना. आता सुमित जमदरे बॉलिंग सबरीवरती जर आपण नजर टाकली तर प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही या मॅच मध्ये. हो क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. दिलीप कांबरी कडून अशा अपेक्षा होत्या आणि तोच फलंदाज आता सध्या माघारी परतलाय. अगदी आपण पाहतोय खूप स्वस्तामध्ये बाद झालाय फलंदाज दिलीप कांबरी. बॅक टू द पॅव्हलियन. जो बाटर मैदानावरती धीरज आलेले, धीरज कांबरी षटक क्रमांकावर पाहतो चौथा आणि या चौथ्या षटकात देखील अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. आता अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाच्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत धावांची गरज असेल ती म्हणजे 29 सामना. अगदी आपण पाहतो प्रत्येक मॅच मध्ये अगोदर रोशन पाटील सर आपण पाहिलं, अंबेशिव संघाची धमाल बॅटिंग मध्ये आपण पाहिलं आणि आता गोलंदाजी मध्ये तशी कमाल सुद्धा केलेली आहे. त्यांनी चांगली कामगिरी करतात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्लॉगर मध्ये गोलंदाज मनोहर कडव. चला सामना स्पीडअप करा टीम अंबेशिव संघ. पंच आपण ताकीद द्या. आम्ही जे डांगरे सर ऑलरेडी भरपूर वेळ या मॅच साठी गेलेला आहे. राऊंड विकेट, फुल टॉस बॉल, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बैठक शॉट, मागचा पाय दाखवला आणि षटकार दाखवलाय. बड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. नियर देशमुखच्या बॅटमधून आलेला स्वागत. 6 चेंडू 29 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय आणि आता 5 बॉल 23 धावांची गरज आहे. स्ट्रायकेटला आपण पाहतो नियर देशमुख. म्हटलं जाताना जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता संपते तिथे लोकांना आपण आपली क्षमता दाखवायची असते आणि ते सिद्ध करावं लागणार आहे. निहार देशमुख स्ट्रायकेटला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धमाका आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने जाईल. अगोदर मिड विकेट, बॅक टू बॅक आपण पाहतोय सेकंड इन अ रो. दुसरा खणखणीत षटकार. चार षटकामध्ये आपण पाहिलं रोशन पाटील सर गावदेवी अंबेशिव संघाचं वर्चस्व जरूर पाहायला मिळालं, परंतु अंतिम षटकामध्ये 29 धावांची गरज असताना सुरुवातीला 2 मोठे फटके पाहायला मिळाले. षटकार आलेत म्हणजे विजयासाठी 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 17 धावांची गरज. 17चा खतरा कोणत्या संघाला असणार आहे? कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त काडी की टक्कर. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि दुसऱ्या बाजूला गाव देवी अंबेशिव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जबरदस्त सामना. अनेक वेळा आपण या क्रीडा नगरीमध्ये असे सामने पाहिलेले आहेत. काल देखील आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये देखील अतितटीचा सामना पाहायला मिळाला. 1 चेंडू 1 धावांची गरज असताना आपण पाहतोय 2 वेळा या स्पर्धेमध्ये आपण सामने पाहिलेले आहेत. 3 बॉल 17 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती हवाई हल्ला करावा लागणार आहे. एअर स्ट्राईक करावी लागेल निहार देशमुखला, कारण 3 बॉल 18ची गरज आहे. 17 धावांची गरज आहे माफ करा, कारण पहिले सुरुवातीला 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आल्यानंतर 12 धावा तब्बल त्याने वसूल केला. अंपायर सिग्नल डॉट बॉल.
फक्त आणि फक्त आता 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स. चला लक्षात असू द्या व्हाईट बॉलला रिव्ह्यू नाही आहे या राणी. जो डिसिजन पंचांनी या ठिकाणी दिलेला आहे ऑलरेडी त्याच्यावरती तुम्हाला देखील ठाम राहावं लागेल. अंपायर सिग्नल देण्यात आलेला आणि या दरम्यान या ठिकाणी बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीग लॉंग लीगला मिळतील धावा 4. तर मनपूर्वक स्वागत. ऑफिशियल गुणलेखक आहेत आणि खरं तर गेली 2 दिवस आपण पाहतो त्याच्या माध्यमातून आम्हाला अत्यंत चांगली माहिती लेखाजोखा देखील आपल्याला प्रतिम पाहायला मिळतो आणि त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जात आहे. शेवटचा अंतिम बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आंबाची आता पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ती गावदेवी आंबेशिव संघाने. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहिला आंबेशिव संघ. ऑन साइडला चेंडू डीप मध्ये चालला आणि आता प्रोटेक्शन देण्यात आलंय. बॅकअप मिळतंय तोपर्यंत मात्र धाव मिळणार नाही आणि हा सामना जिंकलाय सहज सोप्या पद्धतीने टीम गावदेवी आंबेशिव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम ओमकार मित्र मंडळ वांगणी.